1 कप बारीक रवा, पाव कप दही, पाणी घालून रवा भिजवून घेऊ। यावर 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान भिजेल। हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक झालेला आहे। पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल, कांदा घालून परतवून घेऊ। मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून परतवून घेऊ। किसून घेतलेला गाजर घालून परतवून घेऊ। चवीप्रमाणे मीठ, ड्राय रोस्ट जिरा पावडर, टोमॅटोची प्युरी घालून परतवून घेऊ। 100 ग्राम पनीर स्मॅश करून घेतलेला आहे। मिक्स करून गॅसचा फ्लेम बंद करून थंड करून घेऊ। रवा भिजलेला आहे। चवीप्रमाणे मीठ, साखर, 1 टीस्पून लिंबाचा रस, पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घेऊ। याऐवजी तुम्ही इनो घालू शकता। परतवून घेतलेली भाजी घालून मिक्स करून घेऊ। पॅन गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून 1 टीस्पून तेल, कोथिंबीर आणि उत्तप्पाचं मिश्रण घालून पसरवून घेऊ। यावरती झाकण ठेवून खालची बाजू क्रिस्पी होईपर्यंत 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचं। या बाजूने पण थोडंसं तेल घालून पलटवून घेऊ। उत्तप्पा दोन्ही बाजूने क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे। मस्त टेस्टी क्रिस्पी रवा उत्तप्पा तयार झालेला आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।